झारखंडमधील ईडी विरुद्ध राज्य सरकार या संघर्षाला आता वेगळं वळण लागलेलं आहे। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडी विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याखाली तक्रार समोर आली आहे। ईडीच्या 4 अधिकाऱ्यांविरोधात SC/ST पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झालेली आहे। ईडी अधिकाऱ्यांनी मीडियाला बोलून घरांवरती धाडी घातल्या असा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर ईडी विरुद्ध राज्य सरकार असा वेगळा संघर्ष आपल्याला झारखंडमध्ये पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री सोरेन यांची ईडी विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याखाली तक्रार। पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, झारखंडमध्ये सुरू झालेला हा आपल्याला ईडी विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळतोय। थेटपणे मुख्यमंत्र्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याखाली तक्रार दाखल केली आहे। कसं व्हायचं या सगळ्या संघर्षाकडे? हे संपूर्ण खरं एक विचित्र घटनाक्रम म्हणावा लागेल की राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे स्वतःच त्यांनी तिकडे ST/SC पोलीस ठाणे आहे की जिथं दलित आदिवासी यांच्या विरोधात जे गुन्हे घडतात, यांच्या विरोधात ज्या प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया होतात त्याबद्दल तक्रारी दाखल करण्याची विशेष तरतूद केली आहे। हेमंत सोरेन यांनी जी तक्रार केली त्यानुसार ईडीचे रांचीचे झोनल अधिकारी जे आहेत त्यांची नावं आहेत की कपिल राज, देवव्रत झा, अनुपम कुमार आणि अमन पटेल यांना त्यांनी त्यांचा उल्लेख आरोपी म्हणून केलाय। सोरेन यांचं असं म्हणणं आहे की हे ते 4 अधिकारी आहेत ज्यांनी रांचीमधील म्हणजे झारखंडची राजधानी रांचीमधील त्यांच्या घरांवर धाडी घातल्या, दिल्लीतील घरांवर धाडी घातल्या। त्यांचं म्हणणं असं आहे की मुद्दामून मीडियाला बोलवलं आणि माझ्यासारख्या एका आदिवासी समाजाच्या नेत्याला बदनाम करण्याच्या उद्देशानं त्यांनी या धाडसत्र केलेलं आहे। त्यांचं असंही म्हणणं आहे त्यातलं की मी इकडे होतो, मी स्वतः रांचीमध्ये होतो, मी बोलायला तयार होतो, तरी सुद्धा कोणत्याही प्रकारे मला माहिती न देता या धाडी घालण्यात आल्या। त्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांचं म्हणणं आहे की त्यांनी मला सांगितलेलं की 29 ते 31च्या दरम्यान ते रांचीमध्ये माझी चौकशी करू इच्छितात, मात्र प्रत्यक्षात 27 आणि 28 जानेवारीला जेव्हा मी दिल्लीला गेलो तेव्हा त्यांनी तिकडे धाडी घातल्या। यामुळे आपली समाजात बदनामी झालेली आहे, आपली अप्रतिष्ठा झालेली आहे, हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे। जनतेच्या नजरेतून मला पाडण्यासाठी असं केलंय असा त्यांचा आरोप आहे। हा एक वेगळा राज्य सरकार आणि ईडी यांच्यातला संघर्ष एका वेगळ्या टप्प्यावरती आपल्याला झारखंडमध्ये पाहायला मिळतोय। धन्यवाद या विश्लेषणासाठी।